10 दिवसांचा कालावधी आहे आणि सर्वच गणेश मंडळांनी आपापली तयारी सुरू केली आहे. स्टेजची उभारणी आपण जेव्हा करतोय त्यावेळेला कुठेही परवानगीच्या बाहेर जाऊन ते स्टेज उभं केलं जाणार नाही, त्याचं अतिक्रमण होणार नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळं जसं आत्ता सांगण्यात आलं की जे इमर्जन्सी व्हेकल आहेत, अग्निशमन दलाची गाडी असेल, रुग्णवाहिका असेल, मोठे इतर काही वाहन असतील, त्या भागातील दररोजची दैनंदिन वाहतूक असेल, याला अजिबात अडथळा येता कामा नये. दुसरी गोष्ट की आपण जे आत्ताच लाईटचा मुद्दा पण मांडला, जेव्हा आपल्याकडं ऑथोराईज कनेक्शन लागेल, परवानगी सह कनेक्शन लागेल, तेव्हा त्या कनेक्शनचा आपण वापर करावा. कुठेही अनाधिकृत विजेची जोडणी करता कामा नये, ज्यामुळे शॉर्ट सर्किटची भीती असते. आणि जेव्हा आपण हे स्टेज उभं करतो, लाईटचा सप्लाय घेतो, तर ते त्या विभागाकडून पण त्याची खात्री करून घ्यावी की हे सुरक्षित आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की त्याची मजबूती किंवा त्याची जोडणी ही आपण आपल्या पद्धतीनं बघतो, पण तज्ज्ञांकडून त्याची पाहणी करून घेत नाही. तर त्याच्या विभागाकडून आपण ती पाहणी करून घेणं गरजेचं आहे. वाद्यांच्या बाबतीत मी सुरुवातीला सांगितलं की वाद्यांची जी मर्यादा आहे आवाजाची, ती मर्यादा सगळ्यांनीच पाळायची. आणि प्रशासन दरवर्षी आदर्श गणेश मंडळ म्हणून स्पर्धा पण ठेवतात. उत्कृष्ट गणेश मंडळ जे असतील, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करतील, अशा मंडळांचा आम्ही सत्कारसुद्धा करून त्यांना योग्य ते बक्षीस पण देऊ. यामध्ये आपण एक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे की पारंपरिक वाद्य, ढोल ताशे असतील, तर ही पारंपरिक वाद्य अगदी लेझिम पण असेल तर हे आपण वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. कारण की कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये हे DJ मुक्त किंवा बँजोमुक्त सण उत्सव साजरे करणं गरजेचं आहे. समाजामध्ये सगळ्याच प्रकारचे लोक राहतात, त्याच्यामध्ये वयोवृद्ध असतील, लहान मुलं असतील, आजारी लोक असतील की ज्यांना या वाद्याचा त्रास होतो. जर मुख्य शहरातील बाजारपेठ आणि रहिवासी एरिया बघितला तर त्या ठिकाणी या आवाजामुळे खूपच गोंगाट होतो आणि त्रास होतो. डेसिबल मोजण्यासाठीचं नॉईज लेवल मीटर अतिशय अचूक आहे. त्यामुळे उद्या त्याच्यातून जो पंचनामा होईल, त्याची जी काही रिडिंग येईल, त्याला तुम्ही कुठेही चॅलेंज करू शकत नाही आणि तो एक चांगला पुरावा कोर्टासमोर ग्राह्य धरला जातो. त्यामुळं नॉईज लेवल मीटरला आपण कुठेही चॅलेंज करू नका आणि ते कॅलिब्रेट केलेले आहेत. पंचांसमक्षच त्याची नोंद घेण्यात येईल. मिरवणुकीचे मार्ग, जसं मी आत्ताच म्हटलं की सगळे विभाग एकत्रित येऊन रूटची पाहणी करतायत. त्यामुळं कोणतंही मंडळ मिरवणुकीच्या मार्गांमध्ये ऐन वेळेवर बदल करणार नाही. जे आपले पारंपरिक मार्ग आहेत त्याच मार्गाने गणेश मंडळं ही मिरवणुका काढतील आणि ईद मुलांच्या पण मिरवणुका त्याच मार्गाने जातील. साहजिक आहे की मागच्या काही वर्षांमध्ये दोन्ही समाजाचे सण हे एकत्रित येत आहेत. एक प्रकारे आपल्या जिल्ह्यासाठी किंवा आपल्या शहरासाठी एक चांगली संधी पण आहे. आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य, एकोपा, जातीय सलोखा दाखवण्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. आणि मला विश्वास आहे की आपण प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करणार आणि कुठेही दोन्ही समाजांच्या मिरवणुकीच्या बाबतीत कोणताही वाद किंवा गैरसमज त्या ठिकाणी तयार होणार नाही. मंडळातील सर्व सदस्य हे त्या पोलीस स्टेशनकडे त्यांची नोंदणी असणार आहे आणि 24x7 म्हणजे 24 तास मंडळातला कोणता ना कोणता सदस्य त्या मंडपामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून बाप्पाचं रक्षण असेल किंवा तिथं कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणती दुर्घटना घडणार नाही. त्याकरता मंडळांनी स्वतः CCTV कॅमेरेसुद्धा आपल्या मंडपामध्ये लावून घ्यायचे. आजूबाजूचा परिसरही त्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये चित्रित केला जाईल. जसं आत्ताच अतिरिक्त आयुक्त साहेबांनी सांगितले कुठेतरी हार किंवा त्या प्रसाद जो आपण ठेवतो मोकळ जनावर त्याला कदाचित
त्यांच्याकडून काही चुकीचा प्रकार होऊ शकतो. यासाठी CCTV कॅमेरा असणं अत्यंत गरजेचं आहे. महानगरपालिकेकडून विसर्जनाची व्यवस्था करण्यात येत आहे. कृत्रिम तलाव पण तयार करण्यात येत आहे. त्यांनी स्वतःचं मूर्तीदान केंद्र पण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण चालू असेल. आपण सर्वांनी या सगळ्या सुविधांचा फायदा पण घ्यावा, जेणेकरून सगळ्यांची गर्दी ही घाटाकडे जाण्यासाठी राहणार नाही आणि प्रशासनावर पण ताण पडणार नाही. त्यामुळे कृत्रिम तलावामध्ये सुद्धा आपण मूर्तीचे विसर्जन करू शकतो. शाडू मातीच्या मूर्तींना आपण खरेदी करणं यासाठी गरजेचं आहे की आपण पर्यावरणपूरक हा सण साजरा करू शकतो. शाडू मातीच्या मूर्तीचं विसर्जन अगदी आपण आपल्या घरीसुद्धा करू शकतो, कारण की ती मूर्ती पूर्णतः पाण्यामध्ये विरघळते. त्यामुळे शक्यतोवर आपण काही मूर्त्यांना प्राधान्य द्यावं. यावर्षी पोलीस दल स्वतःच्या CCTV युक्त पोलीस व्हॅन पण तयार करते. पोलिसांच्या गाड्यांवर CCTV कॅमेरा आहेत, म्हणून गर्दीच्या ठिकाणी आम्ही चौकांमध्ये या गाड्या उभ्या करू आणि जी काही मिरवणूक आहे त्याचं पूर्ण चित्रीकरण हे आमच्याकडं असेल. त्यामुळे त्या CCTVमध्येही आपण कायदा हातात घेताना किंवा कुठेतरी गैरकृत्य करताना आढळून येता कामा नये. त्यानंतर सोशल मीडियाच्या बाबतीत प्रत्येक सण उत्सवामध्ये पोलीस प्रशासन सूचना देतात. कोणते आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी आपल्याकडून प्रसारित होणार नाही किंवा जे काही बाहेरून फॉरवर्डेड मेसेजेस आहेत, अनऑथेंटिकेटेड मेसेजेस आहेत, ज्याची ऑथेंटिसिटी कोणी चेक केलेली नाही आहे, केवळ बाहेरून मेसेज आला आणि त्यामुळं दोन्ही समाजामध्ये धर्मामध्ये कुठेतरी तेढ निर्माण होणारं वातावरण तयार होतं आहे. तर असे मेसेजेस जर आपल्याकडून आले तर आपल्यावर तात्काळ गुन्हे दाखल होतील. कृपया करून नवीन फौजदारी कायदे जे भारतीय नागरिक संहिता आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे, त्याच्यामध्ये आपल्यावर जी कारवाई होणार आहे त्याच्यामध्ये पुरावेसुद्धा तेवढेच चांगले तयार करण्यात येतील आणि कायदा हातात घेणाऱ्यांना कोर्टाकडून मान्य न्यायालयाकडून शिक्षाही लागेल यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करेल. त्यामुळं आपण अशा पद्धतीनं वर्तन करणार नाही. गेल्या वर्षी आपण सण उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरे केले. यावर्षी प्रशासनाला अशाच अपेक्षा आपल्याकडून आहे. आता आपण वॉच टॉवरच्या बाबतीत एक सूचना केली, चांगली सूचना आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्याकडून आम्ही काही ठिकाणी वॉच टॉवरची उभारणीही करत आहोत. वॉच टॉवर निश्चितच पूर्ण मिरवणूक मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाला फायद्याचे ठरतील. त्यानंतर जी शांतता समितीचे आपण सर्व सदस्य आहात, मोहल्ला समिती आहे, आपली ही जबाबदारी या निवडणुकांमध्ये मोठी आहे. प्रशासनाला आपण सहकार्य करा. आपल्या मार्फतीनेही त्या त्या मंडळांना, त्या त्या समाजातील सर्व घटकाला योग्य त्या सूचना जाणं गरजेचं आहे. त्यांच्यापर्यंत या सूचना पोहोचवणं हे आपलंही काम आहे. निवडणूक मार्गांवर तशी आपण स्वतः हजर असणं हे प्रशासनासाठी फायद्याचं असणार आहे. या ठिकाणी मी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगतो की पोलीस प्रशासनाकडून सर्व मंडळांना पोलीस विभागाचे अधिकारी, अंमलदार मंडळं ही दत्तक घेतील. दत्तक घेण्याचा अर्थ असा आहे की त्या मंडळातील सदस्य, आपण उभे करणारे देखावे, आपण लावणारे वाद्य, या सगळ्यांची इत्थंभूत माहिती त्या त्या पोलीस अधिकाऱ्याकडे असेल. म्हणून जेणे ते मंडळ दत्तक घेतलेलं आहे तर प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यासोबत आपण आपलं वर्तन हे सौहार्दाचं ठेवा, जेणेकरून कुठेही प्रशासनाने आपल्यामध्ये गैरसमज तयार होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये जी वाहनं वापरतोय त्या वाहनाचं फिटनेससुद्धा आपण आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. कधी कधी जुनी वाहनं जी वापरत नाही ती सुद्धा मिरवणुकीमध्ये ऐन वेळेला उभी केली जातात. कुठेतरी ब्रेक फेल होणं, वाहन बंद पडणं, अशा काही घटना घडतात. त्यामुळे ते वाहनाचा फिटनेस हे आपण बघायचं आहे. RTO विभाग त्यामध्ये आपल्याला मदत करेलच. घाटावर आम्ही प्रशासनाकडून जी बोट क्लब आहे, त्याचबरोबर इथली जी स्थानिक पोहणारी, चांगली पट्टीचे पोहणारी व्यक्ती आहेत यांची पण आम्ही मदत घेणार आहोत.
त्यांना पण मी आव्हान करतो की आपण त्या दिवशी प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करा. कोणत्याही आपल्या अडचणी असतील या पूर्ण सण उत्सवाच्या कालावधीमध्ये तर आपण कंट्रोल रूमला 24 तास कधी संपर्क करू शकता. त्या ठिकाणी इतर विभागाचे म्हणजे पोलीस विभाग तर असेलच, पण महानगरपालिका आहे, आरोग्य विभाग आहे, या सर्व विभागाचे जबाबदार अधिकारी त्या कंट्रोल रूमला आपल्या सेवेमध्ये 24 तास असते. म्हणजे कोणाला ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे, कोणाला फायर ब्रिगेडची आवश्यकता आहे, कुठं काही अतिक्रमणाचा विषय झाला असेल किंवा कुठं काही गर्दी आणि गोंधळ हा प्रकार असेल तर त्या ठिकाणी कंट्रोल रूमकडून आपली अडचण तात्काळ सोडवल्या जाईल. मला अपेक्षा आहे की आपण यावर्षीचा पण सण हा अतिशय शांततेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून साजरा करू आणि प्रशासनाला सहकार्य करू. एक आणखी महत्त्वाची सूचना ही पण आहे की आपण पोस्टर आणि बॅनर बऱ्याच मंडळांकडून लावल्या जातात. ते पोस्टर आणि बॅनरवरचा मजकूर जसं आत्ता सांगितलं की पोलीस विभागाकडून व्हेरीफाय करून घ्या, खात्री करून घ्या आणि जर चुकीचं काही त्याच्यामध्ये आलं, आक्षेपार्ह गोष्ट आली तर मग त्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होईल, गुन्हे दाखल होतील. सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण कायदा हा एक स्वतंत्र कायदा आहे ज्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो की प्रशासन पूर्ण तयारी करत आहे. कुठेही कोणती अडचण निर्माण होणार नाही, कोणत्याही अफवांवर आपण विश्वास ठेवू नये, आपल्याकडूनही गैरसमज पसरले जाणार नाही याची आपण प्रत्येकानं काळजी घ्यायची आहे. प्रशासनाला सहकार्य करा आणि आगामी दोन्ही समाजाचे सण हे अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.